नमस्कार मित्रांनो, माझं नाव श्रीधर विनायक गोडबोले आणि तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे अड्डा आनंदाचा। मित्रांनो, युरोपमधला एक छोटासा देश हा अनेक छोट्या छोट्या बेटांनी बनलेला असतो। त्यातल्या एका बेटाच्या जवळचा किनारा हा अतिशय खडकाळ असतो, ज्याच्यावर बऱ्याच वेळा रात्रीच्या वेळी बोटी आपटून फुटत आणि अपघात होत असतो। त्या बेटावरची काही तरुण मंडळी एकत्र येऊन ह्याच्यावर काहीतरी उपाय शोधायचं ठरवतात आणि तिथं अगदी किनाऱ्याच्या जवळ एक लाईट हाऊस क्लब स्थापन करतात। एक छोटा असं लाईट हाऊस स्थापन करतात आणि 8 ते 10 जणांचा ग्रुप हा रोज रात्रीचा तिथे सगळ्या लाईफ सेव्हिंगचे जॅकेट्स किंवा छोट्या बोटी असं घेऊन तिथे बसायचा, जेणेकरून एखाद्या बोटीला मदतीची गरज पडली किंवा फुटली तर लगेच ते तरुण मंडळी किनाऱ्यावरून समुद्रात जाऊन त्या सगळ्यांना वाचवत असत आणि हळूहळू त्यांच्या क्लबची कीर्ती पसरायला लागते। त्यांचं अनेक ठिकाणी कौतुक व्हायला लागतं, अनेक ठिकाणी त्यांचे सत्कार होतात आणि त्या क्लबची कीर्ती, लाईट हाऊस क्लब हा अनेक बोटींना वाचवण्याचं काम करतो अशी प्रसिद्धी होते। नेहमी एखाद्या चांगल्या गोष्टीची प्रसिद्धी झाली की जे घडतं तसंच व्हायला सुरुवात होते। त्यांच्या क्लबची मेंबरशिप वाढायला लागते, अनेक प्रतिष्ठित लोक त्या क्लबमध्ये स्वतःहून जॉईन होतात। हळूहळू क्लबचा आकारही वाढायला लागतो। पण मित्रांनो, बोटी फुटणे ही काही रोज घडणारी घटना नाही। मग क्लबच्या मेंबरना एंगेज कसं ठेवायचं याच्यावरून विचार सुरू होतो आणि अर्थातच क्लबमध्ये इतर ॲक्टिव्हिटी जसे की खेळ, एक छोटा स्विमिंग टँक, बाकी सर्व मनोरंजनाच्या ॲक्टिव्हिटी असं हळूहळू सुरू होतं। क्लबची कीर्ती अजून वाढायला लागते, क्लबचे मेंबर अजून वाढायला लागतात आणि शेवटी एक वेळ अशी येते की इतर ॲक्टिव्हिटींमध्ये जास्त इन्व्हॉल्व झाल्यामुळे मूळ जी ॲक्टिव्हिटी असते लोकांना वाचवण्याची तिकडं थोडंसं दुर्लक्ष व्हायला लागतं। अर्थातच त्याच्यावरून खूप खडाजंगी होते आणि एक दिवशी क्लबच्या सगळ्या मेंबरची बैठक ठरते आणि त्या बैठकीमध्ये काही जे तत्वनिष्ठ जुने मेंबर असतात ते ह्या गोष्टीचा पूर्ण विरोध करतात की आपला जो मूळ उद्देश आहे लोक वाचवणं याच्यावरच आपण कॉन्सन्ट्रेट करायला पाहिजे, इतर ॲक्टिव्हिटी कमी केल्या पाहिजेत। पण मित्रांनो, जसं तुम्हाला माहिती आहे, अशा वेळेला एखादा मोठा ग्रुप तयार झाल्यानंतर इतर गोष्टींमध्ये ज्यांना इंटरेस्ट असतो अर्थातच त्यांची संख्या वाढते आणि तो जो ठराव असतो की मूळ उद्देशावर कायम राहायचं हा ठराव मतदानाने पाडला जातो। अर्थातच ती तत्वनिष्ठ लोक अतिशय नाराज होतात आणि ताबडतोब क्लब सोडून त्यांच्यातला 15-20 जणांचा ग्रुप त्याच किनाऱ्यावर अजून थोडा खालच्या बाजूला जाऊन एक नवीन क्लब हाऊस स्थापन करतो आणि एक नवीन छोटा लाईट हाऊस बांधतो आणि छोटा लाईट हाऊस क्लब नवीन स्थापन करतो आणि ते मात्र अतिशय प्रामाणिकपणे फुटणाऱ्या बोटींना मदत करायचं काम चालू ठेवतात। हळूहळू त्या क्लबचीही कीर्ती वाढायला लागते, त्याचेही मेंबर वाढायला लागतात आणि जी गोष्ट पहिल्या क्लबबरोबर होते तीच गोष्ट हळूहळू 2 वर्षानंतर दुसऱ्या क्लबच्या संदर्भात होते। तिथेसुद्धा परत इतर ॲक्टिव्हिटीज वाढायला लागतात, प्रतिष्ठित मेंबर वाढायला लागतात आणि एक वेळ तीच सेम स्टोरी रिपीट होते। एकदा त्यांची AGM ठरते ज्याच्यामध्ये परत जो मूळ उद्देश आहे त्याच्यापासून आपण लांब जाऊया असाच ठराव पास होतो। तिथून परत काही मंडळी फुटून बाहेर पडतात आणि मित्रांनो, आज जर त्या समुद्रकिनाऱ्याला बघितलं तर तिथे अनेक लाईट हाऊस क्लब आहेत आणि अजूनही त्या बोटी तिथं किनाऱ्यावर असणाऱ्या खडकाळ प्रदेशामध्ये आपटतात आणि फुटत असतात। मित्रांनो, कसा वाटला किस्सा? हा किस्सा म्हणजे एक बोधकथा आहे ज्याच्यात प्रॉब्लेम सॉल्व्हिंगचं एक अतिशय महत्त्वाचं तत्त्व आहे की एखादा प्रश्न सोडवण्यासाठी जी व्यवस्था निर्माण केलेली असेल ती व्यवस्था जर तो मूळ प्रश्न सोडवण्यापासून इतर ठिकाणी जायला लागली तर लाईट हाऊस क्लबसारखी परिस्थिती निर्माण होते। आपल्या आजूबाजूला अशी अनेक उदाहरणं आपल्याला दिसतील, जसं की सगळ्या धर्मांची मूलतत्व ही माणसाचा विकास व्हावा, सर्वांनी आनंदी सुखी जीवन जगावं अशीच आहेत। पण प्रत्येक वेळेला धर्मामध्ये इतर गोष्टी वाढत गेल्यानंतर त्यातून काही लोक फुटून नवीन धर्म, नवीन पंथ स्थापन करतात किंवा सर्व राजकीय पक्षांची मूळ उद्देश हा भारताची राज्यघटना आणि सगळ्या लोकांनी सुखी आणि आनंदी आणि विकसित व्हावं हेच आहे। पण प्रत्येक वेळेला राजकीय पक्षांमध्ये इतर गोष्टी आणि इतर गोष्टींना महत्त्व देणं वाढत गेलं की त्यातले काही मूळ मेंबर बाजूला पडून बाहेर पडतात। आपल्या आजूबाजूला सुद्धा अनेक वेळा तुम्हाला अशा वेगवेगळ्या संस्था तयार झालेल्या दिसतील। तर प्रॉब्लेम सॉल्व्हिंगचं हे महत्त्वाचं तत्त्व लक्षात ठेवणं गरजेचं आहे की ज्या प्रॉब्लेमला सॉल्व करण्यासाठी व्यवस्था निर्माण झाली आहे त्याच्यापासून तर ती दूर जायला लागली तर नक्की या लाईट हाऊस क्लबच्या गोष्टीची आठवण करा आणि ताबडतोब मूळ उद्देशाकडे परत या।
कसा वाटला किस्सा मित्रांनो? आवडला असेल तर लाईक करा आणि आपला चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, ज्याचं नाव आहे अड्डा आनंदाचा. अशा छान किस्से प्रॉब्लेम सॉल्विंगवरचे पुढच्या व्हिडिओमध्ये ऐकण्यासाठी पुन्हा भेटूया. तोपर्यंत काळजी घ्या. गणपती बाप्पा मोरया.